ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे पुन्हा एकदा दामिनी वकील साक्षीची भेट घेत असते आणि तिला बोलते, तू काय खरं काय खोटं काय, तू शेवटी खून तूच केला आहेस. तेव्हा खुनाचं सत्य न जाणता मला ऐकायचंय की तू काय काय खोटं बोललीस. तेव्हा साक्षी थोडी गडबडते. तेव्हा दामिनी वकील बोलते, तू माझ्याशी काय खोटं बोललीस तर, आणि तू जर खोटं बोललीस तर लढणं कठीण जाईल आणि तुझी गाठ शेवटी वकिलांशीच पडेल आणि या सगळ्यामध्ये वकील काय ती तुला शिक्षा देईल तू बघ. तेव्हा साक्षी बोलते, या सगळ्यामध्ये तन्वी किल्लेदार ही माझी साथीदार होती आणि ही तन्वी किल्लेदार आम्हाला मदत करायची आणि ती आता रविराज किल्लेदारांकडे राहते आणि त्याआधी माझी ती मैत्रीण होती. तिच्या माझ्या गाठी भेटी व्हायच्या. त्यानंतर आमची मैत्री वाढली आणि त्यानंतर आम्ही विलासला तिकडे पाठवलं आणि विलासने आमची मदत करण्यासाठी त्या रात्रीचा प्लॅन केला. पण मधुकर पाटील बाहेर गेलेले आणि बाकीच्यांना आम्ही पिक्चरला पाठवलं होतं आणि पिक्चरला पाठवल्यानंतर पुढचा प्लॅन सुरू झाला. हा प्लॅन चालू असताना मधुकर पाटील परत आले. तेव्हा दामिनी बोलते, खरं खरं बोलायचं. तेव्हा साक्षी सांगते, विलास आणि प्रिया एक साथ आले. तेव्हा दामिनी बोलते, विलास आणि तन्वी हे दोघं कुठे गेले होते. साक्षी सांगते, ते दोघं पिक्चरला गेले होते. प्रिया पोटात दुखण्याचा प्लॅन करून ती विलासला घेऊन आश्रमात आली आणि त्यांनी कागदपत्रेही आणले होते की रविराजांचा खून केल्यानंतर सुसाईड केला असं लिहून तिथे ठेवायचं आणि आश्रम आमच्या नावावर करून घेऊ असा आमचा प्लॅन होता. आणि ते मधुकर पाटील मध्येच आले आणि तेव्हा दामिनी वकील बोलते, तेव्हा तन्वी किल्लेदार कुठे होती. तेव्हा साक्षी सांगते, मधुकर पाटील आले म्हणून ती लपून बसली. पण मधुकर पाटीलनी मला आणि विलासलाच पाहिलं आणि ते आमच्या बाजूनी चालत आले आणि आम्हाला आरडाओरडा करायला लागले आणि मी त्यांचा तोंड बंद करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. मी त्याच्यात त्यांना घाबरवण्यासाठी बंदूक काढली आणि ती बंदुकीचा ट्रिगर दाबला आणि ती गोळी मधुभाऊंच्या ऐवजी विलासला लागली. तेव्हा दामिनी वकील सांगते, तेव्हा तन्वी किल्लेदार कुठे होत्या. तेव्हा साक्षी सांगते, त्या लपून बसल्या होत्या आणि ज्यावेळी विलासला गोळी लागली त्यावेळी तिने मधुभाऊंच्या पाठी एक फ्लॉवर पोट घेऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि मधुभाऊ बेशुद्ध पडले. त्यावेळी साक्षी सांगते की मधुकर पाटीलला बेशुद्ध पडले. त्यानंतर आश्रमाची पूर्ण साफसफाई प्रियाने केली आणि विलासला घेऊन आम्ही तिकडनं निघून गेलो. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर दामिनी वकील बोलते, दुसऱ्या दिवशी काय करायचं आणि तिला समजून सांगते आणि दामिनी वकील अर्जुनला नोटीस पाठवते. सायली अर्जुनला विचारते, हे काय. तेव्हा अर्जुन बोलतो, ही नोटीस आहे, ही दामिनी वकीलने पाठवली. म्हणजे दामिनी वकीलला काहीतरी क्लू हाती लागलाय म्हणून तिने नोटीस पाठवली. पण इथे दामिनी वकीलला कुठला पुरावा मिळाला नसतो. तिला फक्त तन्वी किल्लेदारवर गेम फिरवायचा असतो. ते दुसऱ्या दिवशी कोर्टाची केस सुरू होते आणि इथे प्रियाला करड्यात बोलवलं जातं आणि डायरेक्ट प्रियाची तपासणी केली जाते. दामिनी वकील बोलते, मला तन्वी किल्लेदारांकडून माहिती घ्यायची आहे. तेव्हा जज होकार देतात. तेव्हा दामिनी वकील बोलते, तुम्हीच तन्वी किल्लेदार ना. तेव्हा प्रिया बोलते, हो मीच तन्वी किल्लेदार. तेव्हा दामिनी वकील बोलते, पहिले तुम्ही आश्रमात होता आणि त्यानंतर रविराज किल्लेदार यांकडे आलात आणि आता तुम्ही अश्विनशी लग्न करून सुभेदार कुटुंबात आलात. तेव्हा दामिनी वकील सांगते, तुमच्या वडिलांनी ही केस लढत होते, मग आता ही केस का सोडली. तेव्हा अर्जुन ऑब्जेक्शन घेऊन बोलतो की साक्षी किल्लेदार ह्या खोटे पुरावे घेऊन केस लढत आहेत म्हणून रविराज किल्लेदारांनी ही केस सोडली. दामिनी वकील बोलतात की रविराज किल्लेदार ही केस लढत होते पण त्यांना कळलं की आपली मुलगीच याच्यामध्ये फ्रॉड आहे, म्हणून त्यांनी ही केस सोडली आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ही केस त्यांनी सोडली. साक्षी सिक्रेला बोलवलं जातं आणि साक्षी सिक्रे बोलते, ही माझी पहिल्यापासूनची मैत्रीण होती आणि इथेच ही केस वीक करण्याचा प्रयत्न चालू होतो आणि इथे अर्जुननी काही न बोलता इथे साक्षीने बोलायला सुरुवात केलेली असते. साक्षी सिक्रे सांगते, आपलं कुकर्म दडवण्यासाठी तिने मधुकर पाटील यांना मारायचा प्रयत्न केला. दोषी आहे ना मधुभाऊ दोषी आहे. तेव्हा दामिनी वकील बोलते ना, साक्षी ह्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये दोषी आहे तर ती प्रिया आणि ती साक्षीला ब्लॅकमेल करत होती आणि तिचं सत्य कोणासमोर येऊ नये म्हणती. तेव्हा अर्जुन बोलतो, कोणतं सत्य आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि आम्हाला माहित नाही. दामिनी वकील बोलते, ते सत्य तर कोर्टात येणार आहे पण प्रियाने हे सगळं अगोदर खरोखर सांगावं. प्रिया गडबडतेने बोलते, मी काहीच नाही केलं, खून साक्षीने केला. तेव्हा अर्जुन बोलतो, बघितलंच ना मी लॉर्ड, हिने सांगितलं स्वतः की खून साक्षीने केला. तेव्हा इथे अर्जुन बोलतो, हिने आता खुनाचा स्वतःच कबूल केला. प्रियाने खून कोणी केला हे स्वतःच कबूल केला, मग आता कसली तुम्ही वाट पाहताय. तेव्हा दामिनी वकील बोलतात की मला हेच प्रूफ करायचं होतं की प्रिया ही किती खोटारडी आहे आणि खून साक्षीने नाही करता आणि मधुभाऊने नाही केला आणि मधुभाऊंच्या समोर असं दृश्य निर्माण केलंय. साक्षी तिकडे आली होती आणि ह्याच्या सगळ्यामध्ये या तन्वीने
हा विलासचाच खून केला आहे आणि विलासला सगळीच कारस्थान हिची माहिती होती आणि ती कारस्थान लपवण्यासाठी हिने विलासचा खून केला आणि हे सगळं मला कळलं की विलासला काय माहिती होतं म्हणून हिने ते त्यांचा खून केला. तेव्हा प्रिया बोलते काय तुम्ही बोलता, तेव्हा दामिनी वकील बोलते ही तन्वी किल्लेदार नसून ही प्रिया मधुकर आहे. हे सगळं विलासला कळलं होतं म्हणून विलासचा हिने खून केला. आता ही तन्वी किल्लेदार नसून आता ही प्रिया मधुकर आहे. हे सगळे पुरावे कोर्टात आलेले असतात आणि आता साक्षीला सोडवण्यासाठी दामिनी वकील पुढे काय काय खेळ करणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.